तर न्यूमेरिकल्स आपल्याला माहिती आहे की न्यूमेरिकल्स फार महत्वाचे आहेत सायन्समध्ये. मागच्या वर्षी किती न्यूमेरिकल्स आलेले 2021च्या पेपरमध्ये? किती आलेले आहेत? 5 न्यूमेरिकल्स होते. किती होते? ओव्हरऑल प्रश्न किती येतात सायन्स वरती? 20 येतात, बरोबर आहे. त्यापैकी 5 कशावरती? 5 न्यूमेरिकल्स आहेत. आणि न्यूमेरिकल्सचा तुम्ही पूर्णतः काय करता? इग्नोर करता. पण जर उलट माझं असं ऑब्झर्वेशन आहे की मागच्या 2021च्या पेपरमध्ये सायन्स खूप टफ विचारण्यात आलेलं होतं, बरोबर आहे. परंतु त्यामध्ये उलट न्यूमेरिकल्स ठीक होती, म्हणजे एकदम काही टफ होती का? 5 पैकी जर तुमचा अभ्यास असेल 3 ते 4 तुम्ही सोडू शकत होते त्याच्यामध्ये. तर उलट असं नाही की न्यूमेरिकल म्हणून खूप लोक घाबरून जातात. ओके, आपण जर बघितलं तर न्यूमेरिकलचं रिलेव्हन्स किती? आता बघा, हिस्ट्रीमध्ये एन्शियंट हिस्ट्रीसाठी तुम्ही एवढे 2-2, 3-3 पुस्तकं वाचता. प्राचीन भारत, ते एन्शियंट हिस्ट्री एवढे प्रश्न असून सुद्धा 3 आणि 4 प्रश्न येतात. ओके, आणि त्यापेक्षा जास्त प्रश्न कशावरती येऊन राहिलेत? न्यूमेरिकल वरती. जो पार्ट तुम्ही काय करता? इग्नोर करता. तर तुम्हाला हेच लक्षात आणायचं आहे की जो टॉपर लोक स्टुडंट्स असतात ना, की ते कुठं जास्त स्कोर करतात. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, मॅनेज करता आलं पाहिजे यामध्ये की आपले न्यूमेरिकल 5-5 प्रश्न येतात, जो की फार मोठा रिलेव्हन्स आहे त्याच्यामध्ये, आणि तुम्ही त्याला स्किप करून राहिले, त्याचं बघत सुद्धा नाही, आणि तुमचा सायन्सचा अभ्यास वेगळाच चाललेला असतो. तर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं की आपण काय अभ्यास करतोय, कशातनं किती आउटपुट येतंय. आता 5च येतील दरवर्षी असं नाहीये. कधी कधी न्यूमेरिकलवरती 3 प्रश्न येतात, कधी 2 आलेले आहेत. मला वाटतं 2020ला 2च आलेले आहेत. पण 2019ला जर का तुम्ही गेलात तर 2019ला मला वाटतं आणखी 4 किंवा 5 आलेले आहेत. तर तुम्ही धरून चला की 3 ते 5 प्रश्न ही न्यूमेरिकलवरती राहणार आहेत, जे की महत्वाचे आहेत. आणि न्यूमेरिकल आता मधात तरी काही एकदम टफ आलेले आहेत, पण आता न्यूमेरिकल जास्त टफ येत नाहीत. त्याच्यामुळे मी पण सध्या थोडे सोपे, आणि स्टार्टिंग आहे म्हणून थोडे सोपे न्यूमेरिकल टाकलेत. उलट आजच्या पेपरमध्ये सायन्सच्या बाकी प्रश्नांपेक्षा तुम्हाला उलट थोडा पण अभ्यास असेल तर न्यूमेरिकल थोडे सोपे होते कंपॅरेटिव्ह, बरोबर आहे ना. न्यूमेरिकल मी साधे टाकलेले आहेत. आता थोडी थोडी आपण काठीण्य पातळी वाढवूयात त्याच्यामध्ये. आता पहिलं काय? 34Cl. ओके, तो म्हणतो हाफ लाईफ पिरियड जो आहे 34Clचा जो हाफ लाईफ अर्धायुष्य काळ ज्याला आपण म्हणतो, तो किती आहे? 1.53 सेकंड आहे. तर 9.99 विघटन होण्यास किती काळ लागेल? तर हाफ लाईफ पिरियड म्हणजे काय की त्याचं जे व्हॅल्यू आहे त्याचे 50% डिके होण्यासाठी होऊन तो दुसऱ्या याच्यामध्ये काय होतो? कन्वर्ट होतो, बरोबर ना. ट्रान्सफर होतो किंवा काय होतो? कन्वर्ट होतो. त्याला आपण काय म्हणतो? हाफ लाईफ पिरियड, अर्धायुष्य काळ. तर त्याची काही व्हॅल्यू आहे त्याची ती काय होते? अर्धी होते. आता त्याचं काहीतरी फॉर्म्युला आहे, आपण याच्यामध्ये सोल्युशनमध्ये फक्त मला फॉर्म्युला दिलेला आहे त्याच्यामध्ये, पण हे काही करण्याची गरज, थोडं डोकं लावायचं आपण त्याच्यामध्ये. हा प्रश्न काही लोकांनी बघून सोडून दिला असेल, बरोबर आहे. आता एवढा फॉर्म्युला काय? लॅम्डा इक्वल टू 0.693 डिवाइड बाय वॉट? इथे काय हाफ आणि डिवाइड इज इक्वल टू वगैरे काहीतरी आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. हा फॉर्म्युला आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुमची हाफ लाईफ पिरियडची काही व्हॅल्यू आहे तिथे टाकायची असते, 1.53, बरोबर आहे ना. जो हाफ लाईफ पिरियड किती? 1.53 सेकंड. आणि मग त्यांना कॅल्क्युलेट करणं वगैरे, हे लॉग वगैरे हे काही करणं शक्य आहे एक्झाम मध्ये? नाही. पण सरळ मला सांगा, हाफ लाईफ पिरियड त्याची जी व्हॅल्यू आहे, आपल्याला त्याला पूर्णतः किती करायचे? 99.9% विघटन त्याचं करायचे. आता समजा व्हॅल्यू 100 असेल तर त्याचं विघटन होऊन ती व्हॅल्यू पहिले किती होईल? 50. ती काय हाफ लाईफ? त्या 50 ची आणखी पहिले 1.53 सेकंदामध्ये ती किती होईल? अरे 100 समजा एखाद्याची व्हॅल्यू आहे 100% आहे, त्याला आपल्याला 100 आहे, त्याची व्हॅल्यू हाफ झाली म्हणजे किती झाली? 50. याला 1.53 सेकंड लागला. त्या 50 ची आणखी अर्धे झाले म्हणजे तिची व्हॅल्यू किती झाली? 25. त्याला आणखी किती लागणार? 1.53 सेकंद. 25 ची आणखी अर्धे होते म्हणजे ती किती होणार आहे? 12.5. त्याला आणखी किती लागणार? 1.53 सेकंद. मला काही पण असो, तर हाफ लाईफ पिरियडला लागणारी व्हॅल्यू जी आहे ती 1.53च्या 5, 7, 8, 10 पट्टी जास्त असेल की नाही? इथं ऑप्शन बघा. मला सांगा, अर्ध व्हायला त्याला 1.53 लागतो, तर 99.99% विघटन व्हायला इतका कमी लागणार का रे? इथे 50 आणि 25, 75% त्याचं विघटन होण्यासाठी तुम्हाला किती सेकंद लागतात? 2 सेकंद लागतील का? अरे 1.53 अधिक 1.53 म्हणजे किती? 3च्या वरती काहीतरी व्हॅल्यू येते. हा पण ऑप्शन रिजेक्ट होतो. आणि आता हाफ लाईफचा आहे तर 99.99% हाफ लाईफ म्हणजे 50% डीके. तर याला 99.99% डीके म्हणणार का आपण? नाही. ऑप्शन तसेच रिजेक्ट होतात. एकच पर्याय उरतो, जो व्हॅल्यू कशी आहे? मोठी आहे. उत्तर काही पर्याय क्रमांक 1 झालं. आलं उत्तर. तर असं काही लोकांनी सोडलं की रेडिओ ऍक्टिव्हिटीचं उदाहरण आहे वगैरे, रेडिओ ऍक्टिव्ह सिस्टम्स आहे, असं कुठे आपल्या आपल्याला कुठे येते बाबा डेंजर. पण ऑप्शन तर बघा ना तुम्ही. म्हणून मी फक्त एक लॉजिकल हा प्रश्न टाकला होता की एकदम इझिली तुम्हाला बाकी पर्याय काय करता येतील त्याच्यामध्ये रिमूव्ह करता येतील. कळलं प्रत्येकाला? हां. देन 53, 2 kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे, तर पाणी आहे, बरोबर आहे ना. हा 30 डिग्री सेल्सिअस पासून 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल? आता तापमान आपल्याला वाढवायचं आहे, बरोबर आहे. त्याचं वस्तुमान आहे. तर तुम्हाला माहिती आहे की फॉर्म्युला काय आहे त्याचा? काय फॉर्म्युला आहे? अरे मास मल्टिप्लाइड बाय व्हॉट? सी मल्टिप्लाइड बाय व्हॉट? टी, राइज इन द टेम्परेचर, बरोबर आहे ना. हा, तर इथे जर का आपण बघितलं तर MCT ज्याला आपण म्हणतो, अँड दॅट इज नथिंग बट व्हॉट? हीट. किती उष्णता लागेल?
आता स्पेसिफिक हीट ज्याला आपण म्हणतो, सी म्हणजे काय स्पेसिफिक हीट. पाण्याची स्पेसिफिक हीट किती असते रे? 1. अरे कोणत्या पण याचा रेफरन्स पॉईंट काय आहे? पाण्याचा अपवर्तनांक किती असतो? 1. स्पेसिफिक हीट किती असते? 1. कोणत्याही रिसर्च मध्ये वॉटर जो आहे तो काय असतो? नेहमी बेस लेवलला असतो. त्याची व्हॅल्यू सहसा किती पकडण्यात येते? 1 पकडण्यात येते. तर स्पेसिफिक हीट ही झाली 1 झाली. मास किती आहे रे? 2. आणि टी इज व्हॉट? राईज इन द टेम्परेचर. 30 पासून 100 करताय म्हणजे टी किती झाला? 70 झालं. आलं उत्तर. 70 गुणिले 2 म्हणजे किती? 140. ओके, 140 किलो कॅलरी. आन्सर इज ऑप्शन नंबर 1. कळलं प्रत्येकाला? हा. नेक्स्ट 54 उदाहरण. वीज चमकल्यानंतर 5 सेकंदाने एका व्यक्तीला गडगडाट ऐकू आला, तर त्या व्यक्तीपासून किती अंतरावर वीज चमकली असेल? ओके, आपल्याला अंतर काढायचं. डिस्टन्स इक्वल टू व्हॉट? अंतर म्हणजे काय रे? वेग गुणिले वेळ. अंतर म्हणजे काय? वेग गुणिले वेळ. ध्वनीचा वेग तुम्हाला दिलाय किती आहे? 340 मीटर प्रति सेकंद. आणि सेकंदामध्येच तुम्हाला काय आहे? वेळ आहे. तर झालं, आपल्याला काही कन्वर्ट सुद्धा करायची गरज नाही. 340 गुणिले काय? 5. आणि 340 गुणिले 5 किती येतात रे? 1700. किती येतात? 1700. आलं उत्तर. पर्याय क्रमांक काय? 2. कळतंय का? हे एकदम बेसिक, म्हणजे 5व्या वर्गाचे बेसिक उदाहरणं मी टाकलेले आहेत. इतके इझी येणार नाहीत, पण म्हटलं स्टार्टिंग आहे सायन्सची. आणि पेपर मॅने जो सेट केला होता पार्ट एकदम लॉजिकल आणि खूप चांगला होता, पण थोडा टफ पण वाटला असेल तुम्हाला. टफ की नव्हता? टफ. इझी होता की टफ होता? म्हणून मी म्हटलं थोडा एक हे. आणि करंट अफेअर्स पण थोडं टफच होतं, करंट अफेअर्स वगैरे. ओके, तर त्याच्यामुळे मग मी हा थोडा एकदम इझी टाकलेले आहेत न्यूमेरिकल्स. म्हणून लक्षात घ्या, कधी कधी जसं 2021 झालं की उलट सायन्सच्या बाकी पार्टपेक्षा न्यूमेरिकल इझी होते, म्हणून न्यूमेरिकल्स टफ असतात म्हणून सोडून जाणं याला काही अर्थ नाहीये. ओके, तर 1700 आलंय. हा. देन 100 वॅट व 240 व्होल्ट दिव्याच्या विद्युत रोध किती? रेझिस्टन्स. ओके, तर रेझिस्टन्स इक्वल टू व्हॉट? तर लक्षात घ्या, इथे 100 वॅट ही काय? पॉवर. 100 वॅट काय आहे? पॉवर आहे. सो पी इक्वल टू व्हॉट? पॉवर, व्होल्टेज आणि रेझिस्टन्सचं काय कनेक्शन आहे रे? अरे पी इक्वल टू व्हॉट? V² बाय आर. हे फॉर्म्युला तर माहिती पाहिजेत ना तुम्हाला. आता सरळ सरळ आपल्याला काढायचं काय? रेझिस्टन्स म्हणजे आर काढायचं. तर आर वरती जाणार, पी खाली येणार. व्ही चा वर्ग भागिले काय? आर. व्ही म्हणजे काय रे? 240 चा वर्ग. 240 गुणिले काय? 240 करा. आणि भागिले काय? 100. 2 0 2 0 कॅन्सल. 24 चा वर्ग किती होतो रे? 24 चा वर्ग किती होतं? 576 ओहम. तर आन्सर इज ऑप्शन नंबर 1. काय डाऊट तुम्हाला? नेक्स्ट 56 बघा. 2412 mg यामध्ये एम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? ओके, सो एम कवच आपल्याला माहिती आहे की याचे कवच वगैरे जे असतात त्याच्यामध्ये शेल्स ज्या असतात त्याच्यामध्ये. ओके, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात असं त्यांनी विचारलेलं आहे एम कवचामध्ये. तर तुम्हाला माहिती आहे, पहिले तर याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. Mg24 Mg12 याच्यावर त्यामध्ये प्रोटॉन किती आहेत रे? प्रोटॉन किती आहेत? 12. कारण ही जी व्हॅल्यू ज्याला आपण काय म्हणतो अणुक्रमांक म्हणजे काय? प्रोटॉनची संख्या 12. आता जर का आयटम स्टेबल असेल, जर का आयटम काय असेल? स्टेबल असेल. आता असं नका करू 12, आता हे 24 आहेत तर 12 काय? 12 इलेक्ट्रॉन असं नाही, लक्षात घ्या. ते 12 न्यूट्रॉन आहेत. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन मिळून काय बनतो? अणुवस्तुमानांक. काय म्हणतो त्याला? अणुवस्तुमानांक. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून, इलेक्ट्रॉन मिळून नाही, लक्षात घ्या. बरोबर आहे. पण मग इलेक्ट्रॉनची संख्या किती? कारण इथे आपल्याला त्यांनी इलेक्ट्रॉन विचारलेत, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती? तर ॲटम स्टेबल आहे, त्याच्यामुळे जितके प्रोटॉन तितकेच काय? इलेक्ट्रॉन. जर का इथे असतं, मला सांगा Mg आणि इथे जर का 24 पण इथे जर का प्लस असतं, प्लस सिम्बॉल. प्लस म्हणजे अर्थ काय रे? इट इज अन कटायन. याचा अर्थ काय? कटायन. कटायन केव्हा निर्माण होतो? जेव्हा कोणी इलेक्ट्रॉन देतो तेव्हा काय होतो? कटायन निर्माण होतो. जेव्हा व्हेनेवर ए प्रोव्हाइड्स इलेक्ट्रॉन देतो. तर ऍक्च्युली आयडियली जर ॲटम स्टेबल असेल तर 12 प्रोटॉन तर 12 काय? इलेक्ट्रॉन असले पाहिजेत. पण इथे जर कटायन निर्माण झाला, जर का पॉझिटिव्ह चार्ज आला, तर तुम्ही 1 इलेक्ट्रॉन दिलाय म्हणजे आता इलेक्ट्रॉन किती उरले तुमच्याकडे? 11. अरे 1 इलेक्ट्रॉन काय तुम्ही दिला होता ना? 11. जर का याच्या जागी इथे असतं निगेटिव्ह सिम्बॉल असता, म्हणजे इथे काय आला? अनायन. अनायन केव्हा निर्माण होतो? जेव्हा इलेक्ट्रॉन घेतो.
आयडियली 12 प्रोटॉन तर 12च काय असते पाहिजे इलेक्ट्रॉन, पण इथे अनायन निर्माण झाला, निगेटिव्ह चार्ज आला. अनायन म्हणजे काय निगेटिव्ह चार्ज, म्हणजे एक इलेक्ट्रॉन जास्त असेल म्हणजे इथे इलेक्ट्रॉनची संख्या किती असेल 13. किती असेल 13. पण या ऍटम मध्ये ना कटायन आहे ना अनायन आहे, साधा ऍटम आहे. करेक्ट. मग साधा ऍटम जर का असेल तर उलट आणखी सोपं आहे की जितके प्रोटॉन तितकेच काय इलेक्ट्रॉन, कारण ऍटम काय स्टेबल आहे ना. हा, तर स्टेबल जेव्हा असतो ना पॉझिटिव्ह चार्ज आहे ना निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे एकमेकाला बॅलन्स करतात प्रोटॉन आणि काय इलेक्ट्रॉन. तर इथे जर 12 प्रोटॉन आहेत तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सुद्धा किती 12च. अरे 12 प्रोटॉन आहेत, इलेक्ट्रॉन किती 12, कारण ऍटम स्टेबल आहे. हा, मग आता आपलं जो शेल्फ मध्ये इलेक्ट्रॉनचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय आहे रे 2n चा वर्ग. काय 2n चा वर्ग. आता पहिली शेल जी असते ती m नसते, पहिली शेल काय असते रे k. पहिली शेल काय k आहे, तर k मध्ये n म्हणजे किती असतो रे 1. मग 2 गुणिले 1 चा वर्ग म्हणजे किती 2. पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन. कोणत्या शेल मध्ये k मध्ये. यल शेल मध्ये किती 2 गुणिले n म्हणजे यल साठी 2 हे काय असतो 2 असतो ना सेकंड शेल. आता 2 गुणिले 2 चा वर्ग किती 4. 4 2 8 किती झाले 8. बरोबर आहे. आता तिसरा आयटम जो आहे तिसरी शेल म्हणजे आपल्याला m पाहिजे m. आता m आपण बघितला याच्यामध्ये 2 गुणिले काय इथे m मध्ये काय असतं n म्हणजे काय 3 असतं ना 3 चा वर्ग. 3 चा वर्ग किती आहे 9 दुनी काय 18. याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन मावू शकतात 18 इलेक्ट्रॉन. तर याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन मावू शकतात 18, पण आपल्याला 18 नाही पाहिजे. आपल्याकडे आहेच किती इलेक्ट्रॉन रे 12. त्यातल्या पहिल्या शेल मध्ये 2 गेले, दुसऱ्या शेल मध्ये किती गेले 8 गेले. 8 आणि 2 किती झालेत 10. किती झालेत 10. 12 पैकी 10 गेले, राहिले किती आपल्याला. तर यम शेल साठी किती इलेक्ट्रॉन आहे आपल्याकडे 2 फक्त. दॅट्स द आन्सर इज व्हॉट ऑप्शन नंबर 1. लक्षात येते का. ओके, यस ऑर नो. समजलं की नाही समजलं. पण यासाठी तुमचे न्यूमेरिकल्स जे आहेत ते काय असले पाहिजेत. न्यूमेरिकल समजलं पहिले तुमचं सायन्स पक्क असलं पाहिजे. अनेक विद्यार्थी येतात की ते न्यूमेरिकल कसे सॉल्व्ह करायचे. बघा जर सायन्स तुमचं स्ट्रॉंग नाही तर तुम्ही न्यूमेरिकल, अनेक लोक क्लास सुद्धा घेतात न्यूमेरिकलचे क्लासेस. आता याच्यामध्ये कारण सायन्समध्ये प्रश्न येतात तर भौतिकशास्त्राची उदाहरणे, पण तुम्हाला भौतिकशास्त्र जर येत नाही तर तुम्ही उदाहरणे तुम्हाला कधी समजू शकत नाही. इथे मी समजतो हे बघा इथे हे आलं ते आलं तुम्हाला वाटतं हा बरोबर समजतंय झालं हे उत्तर आहे, पण जर तुमचं ते आत्ता पुढे तुम्हाला काय समजणार आता तुमच्या सॅटिस्फॅक्शनसाठी. पण तुम्हाला जर ती संकल्पनाच माहिती नसेल तर तुम्हाला न्यूमेरिकल कधी समजू शकत नाही. म्हणून पहिले सायन्सचा अभ्यास पूर्ण फिजिक्सचा तुमचा असेल तेव्हा तुम्हाला न्यूमेरिकल समजू शकतात. आणि हे तर सगळ्यात सोपे न्यूमेरिकल्स आहेत. उलट कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जीचे न्यूमेरिकल्स वगैरे ते पुढच्या टेस्ट पासून टाकणारच आहे तुम्हाला. ओके, ते आणखी टफ न्यूमेरिकल तशी सुद्धा आयोग विचारत असतो. ओके, हा चला नेक्स्ट बघा. 50 kg वस्तुमान असलेला मुलगा 1500 kg वस्तुमान असलेली मोटार यांच्यातील 10 मीटर अंतर असतात त्यांचे गुरुत्वाकर्षण बल किती असतं. सो गुरुत्वाकर्षण बलचा फॉर्म्युला काय रे फोर्स ऑफ अट्रॅक्शन ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू जी m1 इंटू m2 अपॉन r स्क्वेअर. जी म्हणजे काय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी म्हणजे काय असतं रे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, गुरुत्वीय स्थिरांक ज्याला आपण म्हणतो. गुरुत्वीय स्थिरांक काय रे 6 इंटू 6.7 मल्टिप्लाइड 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर बाय kg स्क्वेअर. बरोबर आहे, हा गुरुत्वीय स्थिरांक झाला. मास 1 पहिला मासचं वेट किती आहे 50 kg. दुसऱ्या मासचं वेट किती आहे 1500 kg. तो 50 गुणिले 1500 गुणिले 6.67 10 टू द पॉवर -11 अपॉन r चा वर्ग. तर रेडियस किती आहे रे. सो सॉरी नो इट्स नॉट रेडियस इट्स अ डिस्टन्स. आर काय ह्या आर काय त्या दोघांमधला काय अंतर. किती अंतर दिलंय तो 10 ना. हा, तर 10 चा काय वर्ग. 10 चा वर्ग कॅल्क्युलेट करा. इथं काय 5 इंटू 10 टू द पॉवर -8. तो उत्तर काय येतं 5 इंटू 10 टू द पॉवर -8 न्यूटन. कॅल्क्युलेशन केला तुम्हाला उत्तर येईल 5 इंटू 10 टू द पॉवर -8 न्यूटन. कळलं प्रत्येकाला. येस ऑर नो. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके, हा नेक्स्ट क्वेश्चन नंबर व्हॉट. हा, एका माध्यमात प्रकाशाचा वेग जो आहे तो 2.4 kg इंटू 10 टू द पॉवर 8 पाहिजे. 10 टू द पॉवर थोडं 108 झाला 10 टू द पॉवर 8 मीटर पर सेकंद असेल तर त्या माध्यमाचा अपवर्तनांक काढा. तर आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा त्याचा. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा सिम्बॉल असा असतो. हा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इक्वल टू व्हॉट सी अपॉन व्हॉट व्ही. सी म्हणजे काय अरे लाईटचा वेग प्रकाशाचा वेग ना. प्रकाशाचा वेग किती आहे 3 इंटू 10 टू द पॉवर 8. हा, अपॉन स्पीड ऑफ द मीडियम. हा, तो किती आहे इन ट्रान्सपरंट मीडियम 2.4. स्पीड ऑफ द लाईट हा अपॉन 10 टू द पॉवर व्हॉट 8. त्या मीडियम मधला 8 यानी याला भाग द्या. हे कॅन्सल होऊन जातील. 3 भागिले 2.4 किती येतात 3 भागिले 2.4 किती येतं उत्तर 1.25 झालं. बरोबर आहे ना.
कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षेचा पृष्ठ उंची वाढवल्यास त्याचा उपग्रह स्पर्शरेषेतील वेग टँजेन्शियल व्हेलॉसिटी और एस्केप व्हेलॉसिटी ज्याला आपण म्हणतो ती काय होणार तो म्हणतोय. तर आता एस्केप व्हेलॉसिटी फॉर्म्युला काय रे, VC इक्वल टू व्हॉट टॉईस ऑफ GM बाय व्हॉट R. हा R म्हणजे काय रे, रेडियस. कशाची रेडियस, हा R म्हणजे काय बघा, आता इथे अशी अर्थ आहे, अर्थ वरनं काय या हाईटला तो सॅटेलाइट मूव्ह होतोय, हा या ऑर्बिट इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट फिरतोय बरोबर आहे. तर इथून हे जे अंतर आहे इतकं अंतर हे म्हणजे काय, दॅट इज दिस रेडियस बरोबर आहे. आता R किंवा त्याची हाईट ज्याला आपण म्हणतो हाईट, तो हाईट कुठनं, पृथ्वीच्या केंद्रापासून कुठनं हाईट. तो याचा अर्थ काय की या स्मॉल r म्हणजेच काय आहे, एक तर रेडियस ऑफ अर्थ बरोबर आहे. ही इथून इथपर्यंतची जी आहे ही काय आहे, पृथ्वीची रेडियस आहे, लक्षात आलं का तुम्हाला. आणि इथून इथपर्यंत जो काही पार्ट आहे तो म्हणजे काय, हाईट आहे. त्याची काय हाईट, आर तर पृथ्वीची रेडियस त्या सॅटेलाइटमुळे चेंज थोडी होणार आहे, पण हाईट जी आहे तो सॅटेलाइट जसं वरती खाली जाईल तसं हाईटमुळे त्याची रेडियस जे होणार चेंज होणार. तर जितकं h वाढणार व्हॅल्यू काय होणार, वाढणार. आता आपण उंची वाढवतोय, मग जर उंची वाढवली तर आर काय, आर सुद्धा काय होणार, वाढणार. आणि जितकी आर ची व्हॅल्यू वाढणार, आर कशामध्ये, अंशात की छेदात रे, छेदात आहे. छेदातली कुठल्याही गोष्टीची व्हॅल्यू जेव्हा आपण वाढवतो तेव्हा ओव्हरऑल त्याची व्हॅल्यू काय होते, कमी होते. त्याची फायनल व्हॅल्यू काय होते, कमी होते ना. अरे 305 असेल, 305 असेल तर 306 जर तुम्ही केलं तर निश्चितपणे याची व्हॅल्यू जी आहे ती काय होणार, कमी होणार की नाही, की वाढणार. छेद जितका वाढवतो तितकी त्याची व्हॅल्यू काय होते, अपूर्णांकाची कमी होते. सेम वे इथे तुम्ही छेदाची व्हॅल्यू वाढवताय त्याच्यामुळे त्या एस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू जी आहे त्याच्या वेगाची व्हॅल्यू आहे ती काय होणार, कमी होणार. सरळ सरळ आहे. सो म्हणून इथे काय होणार, उत्तर पर्याय क्रमांक 2 काय होईल, कमी होईल. कळलं प्रत्येकाला, अंडरस्टँडेड, येस ऑर नो. हा सोपे होते प्रश्न. हा नेक्स्ट, हा काही लोकांनी सोडून दिला असेल. पृथ्वीच्या केंद्रापासून R या अंतरावर एक उपग्रह गोलाकार कक्षेत फिरत आहे. हा कशाचा नियम आहे, उपग्रह साय या कोणातून फिरताना व्यापले जाणारे क्षेत्र R स्क्वेअर साय हे काही क्षेत्र आहे बरोबर आहे. हा अँगल मध्ये फिरताना दुसऱ्या नियमानुसार सूचित होते की उपग्रहाला जाण्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो कसा आहे. तर केपलरचा दुसरा नियम तुम्हाला काय सांगतो, आपण मागच्या टेस्टमध्ये जर बघितलं तर पहिली टेस्ट सामान्य अध्यायांची घेतली होती आपण, आठवतो. त्याच्यामध्ये केपलरच्या तिसऱ्या नियमावरती मी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. केपलरचा तिसरा नियम काय म्हणतो, टी स्क्वेअर बरोबर ना इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी व्हॉट, आर क्यूब. ओके, टी स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, प्रोपोर्शनल टू दी आर क्यूब. आणि त्यात आम्हाला वाटतं ते न्यूमरिक आपण डिस्कस करायचे राहिले होते. ओके, तो पिरियड जो आहे, पिरियड जितका जो आहे ज्याचा वर्ग जो आहे तो त्याच्या जी त्याची ही आहे त्रिज्या आहे त्याच्या गणाची प्रमाणात असतो बरोबर. तो तिसरा नियम आहे. पण हा प्रश्न जो आहे तो दुसरा नियमचा आहे. तर दुसरा नियम काय सांगतो, दुसरा नियम सांगतो बघा, हा असा सूर्य आहे ठीक आहे, किंवा ही पृथ्वी आहे, पृथ्वी आहे ओके. आणि पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये कारण इथे पृथ्वी आहे ठीक आहे, पृथ्वीच्या ऑर्बिटमध्ये हा एक सॅटेलाइट असा फिरतोय. तर हा जो काही असा अँगल, ज्या अँगल मधनं हा फिरतोय ना त्याच्या प्रमाणामध्ये जिथे अँगल कमी, जिथे अँगल काय होणार, कमी होणार, तर तसं त्याला लागणारा जो कालावधी आहे ओके तो काय होणार, जो ज्या अँगलमध्ये त्या अँगलमध्येच तुमचा जो टाइम पिरियड आहे तो काय होणार, त्याच्या समप्रमाणामध्ये लागणार. जर हा इथे गेला तर इथे जो व्हॅल्यू आहे याच्यामध्ये ही काय वाढतीये तर कालावधी सुद्धा काय होणार, त्याला रिव्होल्यूशनसाठी काय होणार, वाढणार. तो त्याच्या काय असतो, समप्रमाणामध्ये असतो. तर बघा मी काय दिलं, केपलरच्या दुसऱ्या नियमानुसार ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ओके, तिथे ग्रहाला सूर्य आहे, इथे तुम्ही फक्त पृथ्वी आणि काय आहे, पृथ्वी आणि त्याच्या याच्यामध्ये काय उपग्रह आहे बरोबर ना. तर सूर्य असेल आणि ग्रह असेल तर सूर्य इथे सेंटरमध्ये आहे आणि इकडे काय पृथ्वी वगैरे असे ग्रह फिरतायत, याला पण तो लागू होतो. इथे आपण पृथ्वी सेंटरमध्ये घेतली, तिच्या अवतीभोवती काय फिरतोय, उपग्रह फिरतोय बरोबर आहे. हा, तर केपलरचा दुसरा नियम काय सांगतो, ग्रहाला सूर्य जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. याचा अर्थ काय की त्याच्या ज्या अँगलमध्ये तो आहे त्याच्या डायरेक्टली काय असते, प्रपोर्शन मध्ये असते, समान समप्रमाणामध्ये असते, समान कालावधी आणि समान. आता मला सांगा अँगल आधी साय होता, त्याचा अँगल काय होतोय, 2 साय होतोय. अँगल सायचा काय झाला, 2 साय झाला. तर मला सांगा मग जर अँगल दुप्पट झाला तर कालावधी समप्रमाणामध्ये कालावधी सुद्धा काय होणार, दुप्पट होणार. म्हणून तुमचं उत्तर काय होणार, कोणातून जाण्याच्या वेळेच्या काय, साय कोणातून जाण्याच्या वेळेपेक्षा त्याला कसा वेळ लागणार आहे, दुप्पट वेळ लागणार आहे, कारण अँगल जो आहे त्याचा तो काय झालाय, डबल झालेला आहे. ठीक आहे ओके. सो वी विल स्टॉप हिअर टुडे.
तुम्हाला याच्यामध्ये ऑनलाईनमध्ये दुसरं तुम्हाला सांगायचं होतं की आपलं मला वाटतं डिस्कशन जे सीसॅटचं आहे ते पण राहिलेले आहे ना, महत्वाचे पॅसेज, ते पण तुम्हाला 2 दिवसात मी देतोय. ओके. आणि मला सांगा हे याची मी तसं तुम्हाला रिटर्न एक्सप्लेनेशन पूर्ण दिलेले आहे डिटेलमध्ये करंट अफेअर्सचे, तर त्याच्या डिस्कशनची तुम्हाला पाहिजे का, गरज आहे का, की तुम्ही याच्यात करून घ्याल? म्हणजे विश्लेषण तर पूर्ण डिटेलमध्ये दिलेलं आहे तुम्हाला करंट अफेअर्सचं त्याच्यामध्ये, पण मी बघतो जर कोणी स्पेशलिस्ट सर भेटले करंट अफेअर्सचे, बाकी आपली टीम एक्सपर्ट आहेच, पण करंट अफेअर्सचे असेल तर मी त्यांच्याकडनं तुमचं करून घेतो. ओके. करंट अफेअर्सचे सुद्धा डिस्कशन्स तसे. ओके, चालेल. सो सायन्स संपलंय. चांगला होता असा पेपर. किती येते मार्क मग? आउट ऑफ येतात का? आणि नेक्स्ट वीक पासनं आता सकाळ संध्याकाळ जसं आयोगाचे पेपर्स असतात तसे सुरू होणार आहेत. लाईक लक्षात आहे प्रत्येकाला. दुसरी गोष्ट, सीसॅटचा पेपर झाला. ओके, मी रिझल्ट टाकलेला आहे. 80% विद्यार्थी क्वालिफाईड होऊ शकलेले नाहीत, बरोबर आहे ना. आणि कुठलाही प्रश्न मी म्हणून मुद्दा म्हणणं, मी जर तसा पेपर काढला असता तुम्ही म्हटलं असतं की काही पण प्रश्न काढतात सर असे, त्यांच्या मनाची उत्तर देतात, म्हणून ईच अँड एव्हरी एक्झाम्पल मी UPSC मध्ये कॉपी केला होता. तुमची वस्तुस्थिती काय तुम्ही स्वतः विचार करा. 80% विद्यार्थी क्वालिफाईड सुद्धा तुम्ही होऊ शकत नाहीये, म्हणून थोडा रोज 2 तास आता सीसॅटला द्यायला काय करा. आता पेपर असा येईल का नाही सांगता येत. आता असा येईल तुम्ही की आम्हाला घाबरण्यासाठी सांगितलं सर, तर म्हणत UPSC बेस येईल, म्हणून मी तुला सांगितलं की एक MPSC आणि UPSC असं आपण करणार आहोत. पण आला तर उद्या काय, ज्यानुसार आयोगाच्या हालचाली चालत आहेत त्यानुसार सगळं त्यांचं हे कसं आहे की काय, जिथे पण आता प्रत्येक गोष्टीला आपण UPSC ला फॉलो केलं पाहिजे. तुम्ही यांचा इंटरव्ह्यू सुद्धा बघितला असेल काय दडवी सरांचा, ते काय म्हणतात की सीसॅट क्वालिफाय काय केला तर UPSC ने क्वालिफाय केला म्हणून आपण केला. मुख्य परीक्षा रिसिव्ह आली UPSC ने केली म्हणून आपण केली. सो त्यांचं प्राईम म्हणणं काय आहे, फक्त UPSC. आता ते आपल्याला डिस्कस करण्यात काय अर्थ नाही की UPSC सिलेबसची गरज खरंच आहे की नाही आहे. आता ते काय आहे त्याच्यामध्ये. ओके, तर परंतु लक्षात घ्या, मग ते जर दरवेळेस UPSC करताय तर सीसॅट मध्ये पण त्यांनी ज्या धर्तीवर केलाय तर होऊ शकतं ते हा पॅटर्न घेऊ शकतील. तर त्याच्यामुळे थोडं सावध राहा. थोडा त्याचा सीसॅटचे सगळे पॅसेज जे आहेत, सगळे प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे, आणि सीसॅट पॅटर्न म्हणजे लक्षात घ्या फक्त पॅसेज चेंज होत नाहीत. तुम्ही क्लासच्या टेस्टमध्ये बघितलंय गणित बुद्धिमत्ता सुद्धा पूर्णतः काय सीसॅट मध्ये चेंज आहे UPSC साठी. ओके, म्हणून तसा अभ्यास करा. आता पुढचा तर पेपर पूर्ण MPSC बेस्डच आहे तुमचा, ठीक आहे ना, पण तो तरी निघला पाहिजे. ओके, तर बघूया दादा. ओके, सो फ्रॉम नेक्स्ट पेपर तुम्हाला याची हे होणार आहे. ओके, कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर सुरू होणार आहे. तुमच्या मित्रांना सुद्धा वगैरे ज्यांना ऍडमिशन घ्यायची असेल त्यांना तुम्ही कन्वे करू शकता. फक्त पुढच्या पेपरसाठी ज्यांना ऍडमिशन घ्यायची असेल त्यांना 1500 फी आहे, ठीक आहे ना. 1500 फॉर GS अँड दी सीसॅट. ओके, 1500 रुपये त्यांना फीज आहे. तुमच्या मित्रांना लायब्ररीमध्ये वगैरे तुम्हाला कोणाला कन्वे करायचं असेल तुम्ही कन्वे करू शकता, पण त्यांना मागचे पेपर त्याच्यामध्ये भेटणार नाहीत. ओके, आणि मागचे पाहिजे असेल तर मग 2000 त्यांना द्यावे लागतील, ठीक आहे. ओके,